नमस्कार, कसे आहात? त्या दिवशी मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला की मी पूर्ण किचन साफ केलं आहे. तर काही जुनी भांडी होती, ती ही बघा हीच भांडी आहेत आणि ती मी काढून ठेवली होती साईडला, जी वापरण्यात पण येत नाही आणि खूप दिवसापासून ती तशीच पडून होती. तर तेव्हा तर मला मम्मीने सगळी लग्नात भांडी दिली होती. मी कोणतीच भांडी घेतली नव्हती. तर तेव्हा स्टेनलेस स्टील हा प्रकार नव्हता, त्यामुळे तिने मला भरपूर ॲल्युमिनियम आणि स्टीलची, तांबे पितळेची भांडी दिलेली होती. त्यातली सगळी भांडी वापरण्यात येतात. फक्त ॲल्युमिनियमची जी भांडी आहेत ना, ती माझ्याकडे थोडी खराब पण झालेली वापरून आणि काही आहेत नवीन, त्या मी तशाच ठेवल्या आहेत, त्या नाही दिल्या. तर ॲल्युमिनियमची भांडी आणि स्टीलची काही जी कोणी गिफ्ट केलं असेल दिवाळीला वगैरे, तर ती भांडी होती. त्यात फोडणी वगैरेसुद्धा बसत नव्हती. स्टीलची होती ती आणि वापरण्यातसुद्धा उपयोगात येत नव्हती, त्यामुळे ती भांडी होती. तर ती मला द्यायची होती, त्यासाठी मी गेलेली. तर म्हटलं चला तुम्हालाही दाखवते मी मार्केटमध्ये कोणती नवीन नवीन भांडी येतात. तर हे स्टेनलेस स्टीलचं टोप आहे, जे मी सुद्धा घेतले 2 छोटे टोप. खूप सुंदर आहेत हे. ह्याच्यात थोडी 2 लोकं असतील किंवा 3 लोकं असतील घरात, तर त्यांच्यासाठी परफेक्ट आहेत. डाळ किंवा भाजी वगैरे करण्यासाठी, बेबी फूड असेल तर तेही करू शकतो. तर म्हटलं चला मी घ्यायला चालली आहे, तर तुम्हालाही ती भांडी दाखवावी. दुकानाचा ॲड्रेस वगैरे माझ्याकडे डिटेल्स नाही आहे. मी जुनी भांडी द्यायला गेलेली, म्हटलं त्यातून एक जरी भांडं मला मिळालं तरी बास म्हणून. तर पिलूला मी झोपवलं होतं आणि पटकन गेले आणि तिथे मी बरीचशी भांडी जी आहे ती बघितली. मी जे दिली आहेत त्याचे काही जास्त काही पैसे आले नाही. एक्स्ट्रा वरतून थोडेसे टाकून मी नॉनव्हेजसाठी एक मोठं भांडं स्टेनलेस स्टीलचं घेतले, तेही मी तुम्हाला पुढे दाखवते. त्याच्या आधी अशीच मी भांडी बघत होती. दिवसेंदिवस माझं भांड्यांवरचं प्रेम जे आहे ते वाढतच चाललं आहे. मला भांड्यांवर खूप प्रेम आहे. ही सुंदर अशी कढई बघा तुम्ही, किती छोटी आणि क्यूट आहे. मी जेव्हा पण भांड्यांच्या दुकानात जाते ना, तेव्हा फार निवडून निवडून बघते मी काय काय नवीन आलं आहे. मला घ्यायचं नसेल तरीसुद्धा. तर काही असे टोप वगैरे होते सुंदर सुंदर. मी लहान असताना माझ्या मम्मीलासुद्धा भांड्यांची खूप आवड आहे. तिने मला भरपूर भांडी दिली आहेत, सगळ्या प्रकारची भांडी दिली आहेत, फक्त स्टेनलेस स्टील सोडून. तर तेव्हा मी तिला बोलायची, एवढी का भांडी घेतेस तू, काय करणार आहे, जेवढी उपयोगात आहे तेवढीच घ्यायची. तिचंही खूप प्रेम होतं भांड्यांवरती आणि आत्तासुद्धा तिच्याकडे भरपूर भांडी आहेत. तेव्हा मी तिला बोलायचे आणि आत्ता बघितलं ना, तर मला असं वाटतं की मी पण तिच्यासारखी झाली आहे. मलासुद्धा भांड्यांवरती खूप प्रेम आहे. मला खूप आवडतात भांडी. या भांड्यांची फिनिशिंग बघा किती छान आहे, चमकदार आहेत आणि काही भांडी आहेत ती छोटी आहे, आपले दैनंदिन वापरण्यासाठी सुद्धा योग्य आहे. तर काही मोठे आहेत जे मोठ्या कुटुंबासाठी आणि पार्टीसाठी वगैरे ते छान दिसतात. स्टेनलेस स्टीलची भांडी सध्या बाजारात खूप आहेत आणि त्यामध्ये आपण गरम पदार्थ वगैरे जरी ठेवलं ना, तरी ते सुरक्षित आणि सेफ आहे. त्याचा रंग वगैरे बदलत नाही. जसं तांब्याच्या भांड्यामध्ये कलई केली ना, तर आपण भाजी जरी केली ना, तरी ती वेगळ्या टोपात काढून ठेवावी लागते. पण या भांड्यांमध्ये ना, आपण भाजी त्याच्यातच करून त्यातच ठेवलं ना, तरीसुद्धा ते सेफ आणि चांगलंसुद्धा आहे. मला वैयक्तिकरित्या आहेत ना, ही डिझाईन खूप आवडलेली आहेत. हे खूप हलके पण आहेत आणि हाताळायला पण सोपं आहे, बराच वेळ टिकतात. आणि तुम्हाला किचनसाठी नवीन भांडी घ्यायचा जर विचार असेल ना, तर या प्रकाराची तुम्हाला भांडी उपयोगात येत असेल तर तुम्ही ही अशी घेऊ शकता. आणि बरीच वर्ष जी आहे ती ही भांडी अशीच राहतात आणि साफ करायला, स्वच्छ करायला खूप सोपी पद्धत आहे. पटकन खराब होत नाही. हे बघा किती सुंदर ही भांडी दिसतात आहे. काही ब्रँडची भांडी माझ्याकडे आहेत, तर त्याच ब्रँडची मी बघत होते. मला एक मोठं स्टेनलेस स्टीलचं टोप बघायचं होतं नॉनव्हेजसाठी. नॉनव्हेजची आणि व्हेजची भांडी मी वेगळी ठेवते, कारण आपण नैवेद्य वगैरेसुद्धा दाखवतो. तर मला एक टोप मोठं बघायचं होतं, तर माझ्याकडे जी ब्रँडची कढई आहे त्याच ब्रँडची मी बघत होती. तर ही एक टोप आहे, लंगडीसारखंच आहे हे, त्यावरती लीड आहे आणि ह्यात भरपूर स्पेस आहे, पण ह्याची हाईट आहे ना थोडी कमी होती आणि मला थोडीशी हाईट पाहिजे होती, जेणेकरून जेव्हा आम्ही दोघांसाठी जरी नॉनव्हेज बनवलं किंवा कोणी 2 लोक एक्स्ट्रा जरी आले ना, तरी त्यात होऊन जावं. मला नॉनव्हेजसाठी जास्त भांडी घ्यायची नव्हती. एका टोपमध्ये सगळं मॅनेज व्हावं असं मी टोप बघत होते. तर हे तर खूप छान वाटलं मला, पण त्याची हाईट थोडी कमी होती आणि हे जे बाजूला दुसरं भांडं आहे ना, त्याची हाईट छान होती. तर त्यांना बोलली मी त्या हाईटमध्ये दाखवा, तर त्यांनी मला एक हँडलवाला असं दाखवलं, ज्यात भाजीसुद्धा होईल आणि त्यात बिर्याणी वगैरेसुद्धा होईल असं मी टोप बघत होते. तर त्याने दादानी मला खूप छान छान दाखवले. काही लोक आहेत ना दाखवत नाही नीट, ते कंटाळा करतात आणि काही लोक आहेत ना फार इंटरेस्टने दाखवतात. तसेच हे दादा मला बरीचशी भांडी दाखवत होती आणि असंच ते बघता बघता दुसरं पण मी बघत होते.
तर हे काही पॅन वगैरे आहेत ज्यात आपण चपाती करू शकतो, ऑमलेट वगैरे काही फिश फ्राय ते पण गोष्टी करू शकतो, ते पण खूप छान आहेत. आणि सध्या आहे ना मार्केटमध्ये स्टेनलेस स्टीलची भांडी खूप प्रमाणात मिळतात. ॲल्युमिनियमचे किती नुकसान आहेत ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण बऱ्याच ठिकाणी ना ती भांडी अजूनही वापरली जातात. माझ्या मम्मीकडे सुद्धा ॲल्युमिनियमचीच भांडी ती अजूनही वापरते. जेव्हापासून मी तिला सांगितलं तर तीसुद्धा आता 1-2 कढई तिने घेतल्या आहेत आणि गावी पण तीच भांडी सगळे वापरतात. आता सध्या आहे ना हे ट्रेंडिंग आलं आहे की स्टेनलेस स्टीलची भांडी वापरावी, ॲल्युमिनियमची भांडी चांगली नसतात. तर माझ्याकडे तर आहे भांडी, तर म्हटलं चला एक नॉनव्हेजसाठी मला घ्यायचंच आहे, तर जुनी भांडी द्यायचीच आहे, तर ते एक स्टेनलेस स्टीलमध्येच घेऊया. मोठी जी पातेली आहेत ना ॲल्युमिनियमची ती माझ्याकडे अजूनही मी ठेवली आहेत. म्हटलं ती नाही देत, राहू द्या, ती चांगली आहे. तर त्याने हे एक मला छान दाखवला, असं हंडी टाईपच होतं, हे खूप सुंदर होतं. आणि हे स्टाल ब्रँडचं आहे, त्यांचं ब्रँड खूप छान आहे. याच्यात फोडणी वगैरे पण छान बसते. काही भांड्यांमध्ये स्टेनलेस स्टील सांगतात आणि त्यात फोडणी बसत नाही. आणि यातूनच एक सँडविच बॉटममध्ये पण भेटतं, ती भांडी असतात सँडविच बॉटम, म्हणजे ते स्टील असतं आणि खालचं जे बॉटम असतं ना ते सेपरेट त्याने जॉईन केलेलं असतं, त्याला सँडविच बॉटम म्हणतात. त्यात फोडणी नीट नाही बसत. माझ्याकडे एक पातेलं आहे आणि हे जे स्टेनलेस स्टील आहे ते 3 लेयरमध्ये असतात. स्टील असतं, त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम, त्यानंतर परत स्टील. तशी ही ट्रायप्लाय स्टेनलेस स्टीलची भांडी, यात फोडणी छान बसते आणि शिस्त जेवण, एकसारखं जेवण जे आहे ते शिजतं आणि चिटकतसुद्धा नाही. ही भांडी मी 4-5 वर्षापासून वापरते म्हणून सांगते. तर हे 2 त्यांनी टोप मला दाखवले फायनल. तर ह्याच्यातला मी एक घेतला आहे. तो कोणता घेतला आहे तर हा लेफ्ट साईडला जो आहे ना तो मोठ्या साईजमध्ये, हा वाला तो मी घेतला आहे. दोन्ही एकाच ब्रँडचे होते. ग्रीन शेफ हा ब्रँड होता त्यांचा. तर माझ्याकडे तर त्या ब्रँडची एकही भांडी नाही आहे. तर ते मी थोडंसं गूगल केलं, चांगली भांडी आहेत का, तर त्यांचं ते दादांचं म्हणणं होतं की छान भांडी आहे. म्हटलं मी कधी वापरली नाही, फोडणी वगैरे व्यवस्थित बसावी. तर त्यांनी मग मला सांगितलं हे छान आहे आणि आम्हाला दोघांनासुद्धा आवडली. मला पटकन घ्यायचं होतं कारण मी पिलूला घरी झोपून आली होती. फायनली मी हे वाला घेतले, येणाऱ्या ब्लॉगमध्ये दाखवेलच. तिथे देवांच्या मूर्त्यासुद्धा खूप सुंदर भेटतात. माझ्या मंदिरातली जी बाप्पांची प्रभावळ आहे ना तीसुद्धा मी इथूनच घेतलेली आहे. बऱ्याचदा विचारलं जातं कुठून घेतली, लिंक दे. तर काही गोष्टी ऑफलाईनसुद्धा छान भेटतात. तर डिटेल्स तर नाही आहे माझ्याकडे, जर मला मिळालं गुगलवर ह्यांचा ॲड्रेस तर मी तुम्हाला शेअर करेल. तुमचंही भांड्यांवर प्रेम आहे का? तुम्हालाही माझ्यासारखी भरपूर भांडी आवडतात का बघायला? तर मला नक्की सांगा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.